हेलो दोस्तों, जैसे आपको पता है हममुराबी टैबलेट एक इवेंट चला रही है अनसंग हीरोज ऑफ लीगल प्रोफेशन, और इसी सिलसिले में आज मैं अकोला डिस्ट्रिक्ट कोर्ट में आया हूं और मेरे साथ रविंद्र कुमार श्रीवास्तव सर है जो मैनेजर है अकोला डिस्ट्रिक्ट कोर्ट बार एसोसिएशन के। तो सर से बातचीत करेंगे और जानकारी लेंगे कि किस तरह का काम उनके यहाँ होता है। तो सर, खूप खूप आभार की आपण आम्हाला वेळ दिलात। सर, आपल्याला इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधी आमची इच्छा आहे की आपण एक बॅकग्राऊंड द्यावी की आपला जन्म कुठे झाला, त्यानंतर शिक्षण कसं झालं आणि तुम्ही कोर्टापर्यंत कसे पोहोचलात। मी अकोल्याला जन्मलेला आहे। माझे वडील शिक्षक होते स्वावलंबी विद्यालय इथे, माझं पण शिक्षण तिथेच झालेलं आहे। माझे जे मोठे बाबा होते ते अकोला बारला क्लर्क म्हणून होते, लायब्ररी क्लर्क सगळं त्यांनी ते करत होते। सगळा वकील लोकांचा हिशोब वगैरे पुस्तकाचा येणं जाणं सगळं पूर्ण। मग ते 1997 मध्ये ते वारले। मी तेव्हा 12वीला होतो। मला सुभाष काटे साहेब अध्यक्ष होते आणि उपाध्यक्ष सुनील काटे साहेब होते, सचिव श्याम खोटरे, शिशिर देशपांडे आणि ML शाह साहेब होते। काटे साहेबांची इच्छा होती की बा श्रीवास्तव परिवारमधून कोणीतरी इथं काम करावं, कारण की एवढी जबाबदारी। आमचे बाबा शिक्षक होते, त्यांना म्हणाले की तुम्हीच या, तुम्ही बस जा 2 घंटे फक्त आमचा हिशोब वगैरे करून देत जा। पण बाबा म्हणे नाही, म्हणे मला वेळ नाही म्हणे, कारण की ते स्वावलंबी विद्यालयाचे सचिव पण होते सोसायटीचे। आणि सुभाष काटे साहेब म्हणे की बा ठीक आहे, हा मुलगा आहे म्हणे, हा 12वी याला पाठवून द्या म्हणे। तेव्हा मी 12वीला होतो, तेव्हापासून मी इथं 12वीपासून म्हणजे शिक्षणही सुरू होतं माझा आणि माझा BA झालेला आहे। आणि मी 1997 पासून इथंच कार्यरत आहोत। आता 25 वर्ष तुम्ही एक मॅनेजर किंवा आपण म्हणू ॲडमिनिस्ट्रेशन अख्खं बघताय बाहेरचं। तर त्याच्यामध्ये काय काय येतं सर, एक कामाचं स्वरूप मला सांगा ना, बेसिकली काय काम करतात। आमच्याकडे 5-7 कर्मचारी आहेत, लायब्ररी आहेत, लायब्ररीमध्ये पुस्तक कमीत कमी 27 ते 28 जर्नल येतात, त्याची बाइंडिंग वगैरे सगळं पूर्ण। आणि आमच्या इथं सध्या आजच्या तारखेत 1866 मेंबर आहेत। जेव्हा मी आलो होतो तेव्हा 250 ते 300 मेंबर होते। आणि दरवर्षी आमच्या इथे इलेक्शन होते, दरवर्षी अध्यक्ष बदलतात आणि दिवसेंदिवस वकिलांची संख्या खूप वाढून राहिलेली आहे। म्हणजे पहिले वर्षांना 25, 30, 40 असे वकील होते, आता कमीत कमी 300, 400, 500, 600 पण येऊन राहिले वर्षाच्या वर्ष, एका वर्षाला। अच्छा, एवढे वकील संख्या वाढून राहिली। म्हणजे 1997 मध्ये 250 पावणे 300 असतील, आजच्या तारखेत 1866-70 वकील आहेत। अच्छा, ते फक्त रजिस्टर आपल्याकडे बार मध्ये, बाकी अनरजिस्टर किती असतील जे येतात जातात त्यांचं म्हणजे जे रजिस्टर नाही आपल्या बार मध्ये रजिस्टर नाही, ते आपले मेंबर नाही, आमच्या मेंबर नाहीत, पण ते येतात रेग्युलर येतात, ते रेग्युलर येतात। काही तालुक्याचे लोक आहेत ते इथे प्रॅक्टिस करतात, पण आमचे मेंबर नाही आहेत, पण रेग्युलर लायब्ररी वगैरे सगळं यूज करतात, काही विषय त्याचा। मला सर सांगा की 97 साली तुम्ही जेव्हा जॉईन केलं तेव्हा आज जे नवं कोर्ट आहे ते होतं का जुनं कोर्ट होतं? जुनी बिल्डिंग होती, खूप जुनी बिल्डिंग होती। आता नवीन कोर्ट, आता 4 मजली नवीन बिल्डिंग बनलेली आहे। मग तुम्हाला तुम्ही बसायचे जागा कुठे त्यावेळी 97 ला कुठे बसायचा तुम्ही? लायब्ररीमध्येच बसायचो तुम्ही। लायब्ररीच्या ठिकाणी एक टेबल होता, तिथं मॅनेजरचा समजा प्रबंधक म्हणून मी तिथंही काम करून लायब्ररीमध्ये पाहावं, कारण की पहिले 3च कर्मचारी होते। ती लायब्ररी काळाचा ते म्हणजे बारही थोडा छोटा होता, फक्त एक हॉल आणि ते होता। आता बारही खूप वाढलेले आहेत, नवीन बिल्डिंग मध्ये सुद्धा 2-3 रूम भेटलेले आम्हाला। अच्छा, आणि बाजूची बिल्डिंग मध्ये रूम भेटलेले आहेत। म्हणजे आणि 2004 मध्ये एक नवीन बिल्डिंग तयार झालेली आमची बार असोसिएशनची, समजा आमदार निधीतून, त्याच्यातही 4 रूम आहेत। अच्छा, म्हणजे बार असोसिएशन स्वतःची एक बिल्डिंग आहे? स्वतःची बिल्डिंग म्हणजे त्या कोर्ट प्रिमाइसेस मध्ये आहे, फक्त आमदार निधीतून ते तयार झालेली आहे। अच्छा, पण त्याच्यामध्ये आपले सगळे वकील मंडळीच बसतात? हा, वकील मंडळी बसतात, कोर्ट वगैरे काही नाही? नाही, कोर्ट नाही ते। आणि मग आज तुमची लायब्ररी कुठे आहे सर? आमची लायब्ररी तिथंच आहे, जिथं होती पहिले, तिथेच आहे लायब्ररी। आता मला एक सांगा की हे लायब्ररी, जेव्हा तुम्ही लायब्ररीचं काम बघता त्यावेळी मग पुस्तकं मागवणं वगैरे हे कसं काय ठरवलं जातं? म्हणजे कुठली मागवायची, नाही मागवायची? काही तर जनरल असतात, काही नवीन ऍक्ट येतात, ते घ्यायला लागते, बेअर ऍक्ट परचेस करून अध्यक्ष वगैरेला विचारून जे काही यायचे अमेंडमेंट आली आहे, नवीन लोक मागून आले, मग अध्यक्ष म्हणतात ते बोलून घ्या। बाकी हे असतात आपले डायजेस्ट वगैरे, हे रेग्युलरली घ्यायच लागते, समजा मंथली डायजेस्ट आहेत ते सगळे घ्यायच लागते तिथं, कारण की डिमांड वाटते
वकील लोक मागतात हे पुस्तक नाही ते पुस्तक नाही, तर त्या हिशोबानं ते घ्यायच लागतात. मग मला एक सांगा सर की जनरली एखादं पुस्तक आपल्याला घ्यायचं आहे हां तर त्याच्या किती मिनिमम प्रती आपल्याला घ्याव्या लागतात? कारण एक प्रत घेऊन तर चालणार नाही, मग ती एकच राहिली तर दुसऱ्याला मिळणार नाही. त्यामुळे असं काय आहे जनरल जे आहे ते एकच प्रतमध्ये घेतो. बाकी जे बेअर ॲक्ट वगैरे आहेत, हां बेअर ॲक्ट बद्दल बेअर ॲक्ट वगैरे 2-4 सेट 5 सेट असे घ्यायला लागतात. हां त्याच्यातही कसं आहे की 1-2 सेट आम्ही काढतो फक्त, बाकीचे सिक्के लावून बातम्या ठेवून देतो. कारण की कसं कुणी नेला कोर्टाला दाखवायला जे काही असं, तर काय होते की ते मग दुसरा कोणी सदस्य मागितला तर त्याला भेटला पाहिजे म्हणून ते बाजूने एक्सपायरला ठेवतो आम्ही. बरोबर. म्हणजे एकाच वेळी जर सेम ॲक्ट 3-4 लोकांना लागला तर मग ते थोडासा, कारण की खूप वकील लोकांची संख्या वाढलेली आहे ना त्या हिशोबानं. आता मला एक सांगा सर की हे लायब्ररीचं जे तुम्ही मॅनेजमेंट केली आहे तर त्याची रचना तुम्ही कशी केली? म्हणजे अल्फाबेटिकल केली आहे, लॉ वाईज केली आहे, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही ते ठेवली ती लायब्ररी? नाही, ते जनरल येतात, जसं AIR आहे, जे जास्त पुस्तक लागतात, MLG आहे, सुप्रीम कोर्ट केसेस आहे, आणि तुमचा ऑल महाराष्ट्र रिपोर्टर आहे, हे सगळे जे रेग्युलर आहेत ते आम्ही समोर ठेवतो. जे जुने झाले आहेत 1971, 67-68 हे थोडा वर ठेवतो, म्हणजे ते कमी मागतात लोक. म्हणजे दिवसातून त्यांचा एखादा व्यक्ती येते की ते मागते. हे जे रेग्युलर आहेत, आता बेअर ॲक्ट आता सध्या जे येणारे आहेत लूज व्हॉल्यूम, ते समोरच ठेवावं लागते आम्हाला, कारण की ते डिसेंट असतं, ते मागतात लोक वाचायला. आणि तुमची कॉपी इश्यू करण्याची काय पद्धत काय आहे? सर आमची तर कॉपी इश्यू करण्याचा नाही आहे, पण कोणाला असं वाटला तर आम्ही थोडंसं रजिस्टरमध्ये नाव वगैरे लिहून, त्यांचा मोबाईल नंबर लिहून त्यांना इश्यू करतो. अच्छा, कारण काहीतरी तुम्हाला तर हे राहिलं पाहिजे ना की कोणी नेली ही परत म्हणून. कोणी सिनियरनं मागितली तर सिनियरचं नाव असते, ज्युनियरची सही असते, ज्युनियरचं नाव असते, तारीख असते त्याची, त्यांच्या रिसिप्ट असते की नेली आहे म्हणून. आणि मला सर एक सांगा की ही जी पुस्तकं विक्रेती मंडळी आहेत ती तुमच्याकडे कशी येतात? महिन्यात नाही येतात, आठवड्यात नाही येतात, कशी येतात? कसं ते विकायला आले तर आम्हाला दाखवतात की हे नवीन आलेलं आहे, ते नवीन आलेलं आहे. मग आम्ही अध्यक्षाला विचारतो की बा हे घ्यायचं, तर मग म्हणतात की आपल्या मेंबरला विचारून घ्या, जे सिव्हिल साईडला आहेत, जे 138ला ज्यांना समजते थोडासा जास्त केस चालवतात, त्यांना विचारून मग ते आपण म्हटलं की त्यांनी म्हटलं की बा चांगली पुस्तक आहे तर घेऊन घ्या, तर मग घेऊन घेतो आम्ही. हे जे पब्लिशर येतात सर तुमच्याकडे, हे जनरली कुठून येतात? म्हणजे भारताच्या कुठल्या पार्टमधून येतात किंवा महाराष्ट्रामधून कुठून येतात ते? महाराष्ट्रामधून तर दिल्लीहून येतात. अच्छा. क्राईम्सवाले. आणि सुप्रीम कोर्ट केसेस हा लखनौचा आहे, आणि नागपूरहून येते समजा. अच्छा, बेअर ॲक्ट्स वगैरे सगळे नागपूरवरून येत असतील? हां, बेअर ॲक्ट्सवर नागपूरहून घेतो आम्ही. अच्छा. आता मला एक तुम्हाला विचारायचं आहे सर की सिन्स बारचे अख्खा मॅनेजमेंट म्हणून तुम्ही सगळे ॲडमिन बघता, मग बारची जेव्हा फंक्शन्स वगैरे असतात तेव्हा पण तुम्हाला मग त्याच्यात काम करावं लागत असेल? इयरली फंक्शन वगैरे असतं का बारचं आपल्या? काही नाही, आता कसं आहे, जसं अध्यक्ष असला त्या हिशोबाने ते कसं आहे, तसं आमचं तर 15 ऑगस्ट आमच्याकडे असते चहा नाश्ता वगैरे, आणि तुमचा खोजागिरीचा कार्यक्रम, वसंत उत्सव आणि तिळगुळाचा कार्यक्रम, हे 3-4 असतात. मग नंतर प्रेसिडेंट डिनर असते, आणि नंतर मग दुसऱ्या आणखीन ऍक्टिव्हिटी होतात. आता 14 एप्रिल झालेला आहे, आणि शिवाजी जयंती झालेली आहे. हे पण म्हणजे वर्गणी गोळा करून सगळे मेंबर लोक चांगली बनवतात, सध्या सज्जी करतात, आणि दिवस वाळून राहिलेले. आता आमच्या नवीन बिल्डिंगमध्ये एक बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हे झालेला. आता दुसरी एक परवानगी आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, ते दुसऱ्या मजल्यावर, त्याची पण परवानगी आलेली आहे, ते पण लागणार आहे सध्या. अच्छा, असा इयरली काही इव्हेंट होतो 2-3 दिवसाचा तुमच्याकडे? नाही, काही ठिकाणी असतो की पहिले आम्ही ऐकलेलं आहे, मी पहिले होता, कारण की चंद्रचूड साहेब होते, ते सुद्धा आले होते, मोठे जे होते, तर ते काहीतरी इथे 5-6 दिवसाचा कार्यक्रम होता. ते आम्हाला मुन्ना खान साहेब वगैरे ते सांगतात आम्हाला की जुन्या काळात असा कार्यक्रम होता म्हणे, की त्यांची एक ट्रेनच आली होती स्पेशल, ते इथेच राहत होते. अच्छा. आता मला एक सांगा सर की बरेच वेळा कसं होतं की वकील एखादा केस आर्ग्यू करत असतात आणि ते एखादी गोष्ट सांगतात आणि कोर्ट म्हणतं की ठीक आहे तुम्ही मला घेऊन या आता ते, तर तेव्हा तो वकील धावत धावत तुमच्याकडे येत असेल, तर त्या प्रेशरमध्ये पण तुम्हाला काम करायला लागत असेल की नाही भाऊसाहेब काढूनच द्या मला आता कुठून पण असं? मग ते पुस्तकमध्ये असलं ठीक आहे, नाही तर मग आम्ही नावानं पाहतो. नाही, आपल्या सध्या आता ई लायब्ररी दिली आहे आम्हाला सत्यनारायणजी साहेबांनी, त्यांची आईची स्मृतीमध्ये, तर ते त्यांनी 6 कम्प्युटर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पण
क्लिक जजमेंट म्हणून आहे ते घेतलेलं आहे, त्याच्यामधून आम्ही सर्टिफिकेट काढून देतो. अच्छा, आता ई लायब्ररीसाठी तुम्ही काय वेगळा स्टाफ ठेवलाय का? नाही, मी स्वतःच करतो. तर तुम्ही स्वतःच तुम्ही ते सगळं शिकून घेतलेलं आहे? हा, आता दुसरे एक नाना सहारे म्हणून आहे, त्यांना लायब्ररीकडे केलेलं आहे मी. बाजूनच छोटी एक रूम आहे तिथं, म्हणजे आता करोनामध्ये थोडासा हे झाला होता ना, तर वेगळी केलेली आहे. तिथंच सगळं बारचा हिशोब वगैरे सगळं रजिस्टर वगैरे सगळं तिथंच होते. अच्छा, वकील सभासद घेणं, न्यू मेंबरशिप वगैरे सगळं ते. आता ई लायब्ररी जी आपली तिथून ई फायलिंग होतं का? नाही, ई फायलिंग तिथे, ई फायलिंगचा वेगळा बार काउन्सिलला हे केलेला आहे, तर सेंटर वेगळं ठेवलेलं आहे. अच्छा, पण आपल्या ई लायब्ररीचं म्हणजे फक्त रिसर्चची पुस्तकं आणि हे सगळं जातं, जजमेंट वगैरे जेवढं सगळं तेच भेटतात, ते रेग्युलर बेसिस जातं. कारण काय ना, आता ज्या प्रकारे एक म्हणजे हा प्रश्न मी बरेच वेळा लोकांना विचारतो की ई बरोबर आता ई बुक्स हा प्रकार पण खूप आलाय, म्हणजे फिजिकल बुक, ई बुक, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे ई बुक इझी पडतं का फिजिकल बुक जास्त बरं पडतं? पर्सनल तुम्हाला काय वाटतं? सर असं आहे की साहेब लोक कसं आहे, ते ऑनलाईनचाही काढला ते साहेब लोक एक्सेप्ट करत नाही जोपर्यंत पुस्तक मधला ते दाखवत नाही, त्यांना सॅटिस्फाईड होत नाही. एक तर पुस्तक नेऊन दाखवली तर ते साहेब लोक फार म्हणजे खुश होतात, नाही तर मग जजमेंट कमीत कमी बरोबर पाहिजे. नाही बरोबर, ई लायब्ररीमध्ये काही म्हणजे ई बुक मध्ये काही प्रॉब्लेम सुद्धा असू शकतात, कारण ई जजमेंट्स मध्ये काही वेळा प्रॉब्लेम येतात, एखादा पॅराग्राफ गेलेला असतो, असं पण नोटीस केलेलं आहे. नाही, आता बरेचसे पुस्तक म्हणजे जे असतात ते फ्लॅशिटम जे असते तो बरेचशा वेळेस जे आपले हे आहे कम्प्युटरायझर त्याच्यामध्ये नसते. हा, जे ESCR वगैरे जे आहे ते सुप्रीम कोर्ट कडनं सगळे जजमेंट्स आहेत. करेक्ट. त्याच्यामध्ये ते काढून देतात, ते फ्लॅशिटम काढून टाकतात, डायरेक्ट जजमेंट असते. ओके. आणि पुस्तक मध्ये आहे ते फ्लॅशिटम वगैरे सगळं पूर्ण असते. ओके. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ही जी लायब्ररी आहे त्याची काही फी वगैरे तुम्ही आकारता का मेंबर्स? मेंबरशिप जेव्हा आम्ही घेतो न्यू ऍडमिशन तेव्हाच त्यांना ते घेऊन घेतो आम्ही. पण लाईफ टाइम असते फी? नाही, लाईफ टाइम नाही, आता ते फी एकाच वेळा घेतो, पण ते दर महिन्याला आम्ही पहिले 15 रुपये होता, नंतर 40 रुपये झाला, नंतर आता 100 रुपये झालेला आहे. अच्छा, 100 रुपीज पर मंथ लायब्ररीचे चार्जेस. लायब्ररी प्लस आपला स्टाफचा पेमेंट वगैरे जे काही सगळं जे काही कार्यक्रम वगैरे मेंटेनन्स वगैरे जे काही असते तेवढ्यामध्ये 100 रुपयामध्ये सगळं ते आलं. अच्छा, आज आता आपण ज्याला म्हणू एक ई फायलिंग आलंय, त्याच्यामुळे काही तुम्हाला असं वाटतं फरक पडलाय ओव्हरऑल कामामध्ये? आता सिनियर वकील आहेत ते कम्प्युटर सॅव्ही नाहीच आहेत आणि यंग पोरं जास्त कम्प्युटर सॅव्ही आहेत, त्यामुळे मग यंग लोक किती हार्ड बुकच्या लायब्ररीसाठी तुमच्याकडे येतात? सर, यंग लोक कसं आहे, आता ते एकदम कम्प्युटरमध्ये पाहतात की ते असं आहे, हे आहे, जजमेंट आलेला आहे, हा सुप्रीम कोर्टाचा आहे, हा हायकोर्टाचा आहे, पण गोष्ट कशी ते शोधताना त्यांना ते भेटत नाही. कसं 138चा आहे, 125 आहे, तर ते लवकर भेटत नाही. मग आपण त्यांना विचारलं की नाव काय पार्टीचा, मग त्या नावाच्या हिशोबाने आपण पुस्तकमधून त्यांना काढून देतो. आणि ते सिनियर लोक पुस्तक जास्त वाचतात, नवीन लोक मोबाईल आणि हे ऑनलाईन जास्त वाचतात. साधारण एक अंदाजाने विचारतो की किती क्वांटम असेल आपल्याकडे पुस्तकांचा, म्हणजे 5,000 6,000 अशा क्वांटमनी विचारतोय मी तुम्हाला? आपल्याकडे कमीत कमी सर 21,000च्या वर पुस्तक असते. खूप मोठी लायब्ररी आहे आमची. खूप मोठी लायब्ररी. आमचा जे बार आहे, जे स्थापन 1893 मध्ये झालेलं आहे. आमचे कमीत कमी 44 असे मेंबर आहेत ज्यांना 50 वर्ष प्रॅक्टिस झालेली आहे. आणि आतापर्यंत 42 अध्यक्ष झालेले आमचे. म्हणजे खूप मोठी हिस्ट्री आहे, 100+ हिस्ट्री आहे. पकडा ना तुम्ही 1893 म्हणताय तुम्ही, म्हणजे 100+ हिस्ट्री आहे. 131 इयर्सची हिस्ट्री आहे अकोला बार असोसिएशनला, तर लॉंग हिस्ट्री आहे माहिती त्याची. आता एक फायनल आपल्याला प्रश्न विचारू इच्छितो की इतक्या 25 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये काही एक किस्सा तुम्हाला मनात राहिला तुमच्या, चांगला असून दे तोही चालेल, की असं झालं आणि मग खूप बरं वाटतं तुम्हाला की रे वा छान झालं हे, असा काही एखादा किस्सा तुम्हाला सांगू इच्छिता का तुम्ही? किस्सा तर असा आहे सर की दरवर्षी अध्यक्ष बदलतात.
कोणचा अध्यक्ष कसा असते, कोणी कसा आहे. काही लोक असे असतात की ते पूर्ण कोर्टामध्ये काही साहेब बोलते ते पूर्ण काढून इथं स्टाफवर काढतात, पूर्ण राग आपला. काही लोक असे असतात की ठीक आहे जाऊ दे, तो साहेब मॅट आहे, त्याला काय समजते, आपण पक्षासाठी भांडलो. आणि काही लोक असे आहे की तुम्ही आम्हाला हे देत नाही, तुम्ही आम्हाला देत नाही, तुम्ही तुमचे कामं करता, तुम्ही हे करता ते करता. आता कसं आहे, सगळे लोक सगळे सारखे नसतात. आता एवढे 1800 मेंबर म्हणजे आता ते नाही, कमीत कमी 700-800 लोक रोज येतात कंटिन्यू. करेक्ट, डेली पॉप्युलेशन आहे. आणि कसं आहे, कोणाला पुस्तक नाही भेटला तर तो रागवते, भेटला तो म्हणते ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ते तर आहेच ना. आता 1800 लोकांमध्ये थोडंफार 19-20 सगळीकडे चालणारच, म्हणजे त्याच्याबद्दल काही प्रश्नच उद्भवत नाहीये. श्रीवास्तव साहेब, थँक्यू की आपण आपला वेळ दिलात कोर्टाच्या टायमात आणि अतिशय छान इन्फॉर्मेशन दिलीत. ॲट द सेम टाईम खूप अतिशय आपण छान एक सर्व्हिस देत आहे आमच्या वकिलांना. कारण कसं आहे ना की ऑन द स्पॉट 5 मिनिटात एखादं जजमेंट मिळणं आणि ते पटपट झेरॉक्स करून जाऊन मी कोर्टात देणं, हे जेवढं इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये बरेच वेळा आपण इकोसिस्टीमकडे दुर्लक्ष करतो, पण ते तुम्ही अतिशय सुंदरपणे हँडलताय. इच्छा आहे की असंच काम तुम्ही अविरत करा. ही एक प्रकारची सेवाच तुम्ही आम्हाला वकिलांना देताय. त्या सेवेबद्दल एक पहिल्यांदा धन्यवाद आपल्याला. आणि एक छोटंसं आमच्यातर्फे आपल्याला एक टोकन.